लाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी सोडलं उपोषण। जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंहांसोबत चर्चा। अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे वरिष्ठ नेतेही होते उपस्थित। नीट पेपर फुटी प्रकरणी मोदींकडून व्हिडिओ प्रसिद्ध। फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या। आज मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याची माहिती। मोदींच्या व्हिडिओ संदेशावर राहुल गांधींचा पलटवार। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या। देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा, राहुल गांधींची मागणी। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहणार। अभिजित दिपकेंची घोषणा। आजही जंतर मंतरवर मोठी गर्दी। विद्यार्थी आंदोलनाची चुकीची माहिती पसरवणाऱ्या 480 पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक। दिल्ली पोलिसांची माहिती। शिक्षण सचिव विनीत जोशी यांना पदावरून हटवलं। केंद्र सरकारकडून शिक्षण सचिवांची बदली। नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई। विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधासाठी आज देशव्यापी निदर्शनं। सीजेपीची घोषणा। मुंबई, पुणे, नाशिकवर लक्ष। मुंबई पोलीस आंदोलक मुलीचा विनयभंग करताना कॅमेऱ्यात कैद। रोहित पवार, वर्षा गायकवाड यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी। राजकीय स्वार्थासाठी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न। भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर आरोप। राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडिओचा विपर्यास केल्याचाही दावा। नागपुरात 150 पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल। परवानगी न घेता आंदोलन केल्याचा ठपका। पुण्यात आज सीजेपीच्या मोर्चाचं आयोजन। पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल। लाल महालापासून मोर्चा निघणार। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। पंचवटी, रामकुंड नदीकाठच्या सखल भागात पाणी। अनेक मंदिरं पाण्याखाली। कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर। पंचगंगा नदीची पातळी 31 फुटावर। जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली। पालघरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। डहाणू, तलासरीत काही फूट पाणी साचलं। बाजारपेठा पाण्याखाली। पालघरच्या सूर्या नदीच्या पुरात अडकलेल्या चौघांचं रेस्क्यू। गावकऱ्यांनी चौघांना सुखरूप बाहेर काढलं। 24 तास अडकलेल्या कुटुंबाची सुटका। मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात भीषण पूरस्थिती। मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू। पूरग्रस्त नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। लोणावळा कर्जत तिसरी मार्गिका 31 जुलैपर्यंत सुरू होणार। भूस्खलनामुळे बाधित झालेली मार्गिका सुरू होणार। तिसऱ्या मार्गिकेचं पुनर्बांधणीचं काम युद्धपातळीवर सुरू।